गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता मोठी बातमी पुढे येते। ती म्हणजे यात विशेष सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक झाली। सोबतच ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली। देशमुख कुटुंब अन्नत्याग करून आंदोलन करते। त्यांनी केलेल्या 7 मागण्यांपैकी एक मागणी ही वकील म्हणून उज्ज्वल निकम मिळावेत अशी देखील होती। आता ती मागणी मान्य झाली असली तरी या संदर्भात काही नवे प्रश्न देखील उपस्थित केले जातात। धनंजय मुंडे यांच्या इतर केसमध्ये अनिकेत उज्ज्वल निकम यांनी वकिली केली, त्यामुळे आता ते या संवेदनशील प्रकरणात न्यायासाठी लढतील की मुंडेंच्या प्रभावाखाली येतील याबद्दल शंका व्यक्त केली जाते। याच संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया। नमस्कार, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। धनंजय मुंडे यांच्या एका केसमध्ये उज्ज्वल निकम यांचा मुलगा अनिकेत निकम यांनी मुंडेंची वकिली केली। सोबतच राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर देखील निकम कुटुंबांचे आणि धनंजय मुंडे यांचे चांगले संबंध असल्याचंही बोललं जाते। अनिकेत यांनी मुंडेंची केस घेतल्यानंतर त्यांनी घेतलेल्या फीची देखील मोठी चर्चा झालेली होती। म्हणजे या प्रकरणासाठी त्यांनी मोठी फी घेतल्याचं सुद्धा अनेकदा बोललं गेलंय। म्हणून संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी ते निष्पक्ष राहून केस लढतील का अशी शंका व्यक्त केली जाते। दुसरी गोष्ट म्हणजे उज्ज्वल निकम हे आता राजकीय व्यक्ती देखील झाले आहेत। त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक ही लढवली होती, म्हणजेच ते महायुतीचेच आहेत आणि धनंजय मुंडे हे देखील महायुती सरकारमध्येच मंत्री आहेत। त्यामुळे याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून ही पाहिलं जाते। आता उज्ज्वल निकम हे आता राजकारणात आले असले तरी त्यांचा मूळ पिंड हा वकिली असल्याने ते निष्पक्ष राहतील। सोबतच निकम यांचा इतिहास पाहता त्यांनी अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा मिळवून दिली, पण एकूण स्थितीचा विचार करता त्यांच्यावर राजकीय दबाव हा पडू शकतो असंही सध्या बोललं जातं। या संदर्भात सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांनी मांडलेली मतं देखील सध्या चर्चेत आहेत। सुषमा अंधारे यांनी याबाबत काही मुद्दे मांडले आहेत, ते आधी पाहूयात। म्हणजे त्या म्हणतात की खैरलांजी गावामध्ये अल्पवयीन प्रियंका नावाच्या मुलीवरती अमानुष सामूहिक बलात्कार करून हाल करून मारलं गेलं। या प्रकरणात सरकारी वकील नेमले होते ते उज्ज्वल निकमच। या प्रकरणात एकूण 40 आरोपी होते। 40 वरून त्यांची संख्या 11 वर गेली। फाशीची शिक्षा कुणालाही झाली नाही। खटला चालू असतानाच 11 पैकी 2घांचे मृत्यू झाले। कुटुंबातला शेवटचा माणूस भैयालाल न्याय मागता मागता 2017 साली हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू पावला। दुसरी गोष्ट म्हणजे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम प्रकाश झोतात आले ते अजमल कसाब या केसमुळे। पण लक्षात घ्या, कसाबच्या केसमध्ये कोणीही वकील असता तरी कसाबला फाशी ही झालीच असती, कारण त्याच्या विरोधात प्रचंड पुरावे होते आणि राष्ट्रविरोधी कारवाईमध्ये तो घटनास्थळी सापडलेला होता। सोबतच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या मुलानेच धनंजय मुंडे यांची केस लढलेली होती, हे कृपया विसरून चालणार नाहीये। उज्ज्वल निकम यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढली आणि गेल्या 10 वर्षांपैकी 7.5 वर्ष त्याच भाजपचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले आणि ते गृहमंत्री असताना परळी किंवा बीड मध्ये पोलिसांचा हायदोस हा चालू असतो, हे सुद्धा काही विसरून चालणार नाही। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या बडतर्फ्या केलेल्या नाहीये, तरी सुद्धा आपल्या केसमध्ये वकील कोण असावा कोण नसावा हे संपूर्ण ठरवण्याचा अधिकार हा त्या पीडित कुटुंबाचा आहे। त्यामुळे उज्ज्वल निकमांची नियुक्ती ही जर धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना हवी असेल तर तो त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे आणि आपण त्यांच्या इच्छेचा सन्मान केला पाहिजे, असं सगळं सुषमा अंधारे म्हणाल्या। तर अंजली दमानिया यांनी निर्णयाचं स्वागत जरी केलं असलं तरी या संदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली होती। त्यात काही कागदपत्राचे फोटो देखील त्यांनी दिलेले होते। सदरील पोस्टमध्ये त्या म्हणाल्या होत्या, डीसीसी बँकेच्या घोटाळ्यात धनंजय मुंडे यांची जगमित्र स्पिनिंग मिलच्या बेलसाठी त्यांचे वकील ॲडव्होकेट अनिकेत निकम होते, ते उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र आहेत। आज बातमी होती की मुख्यमंत्री हे उज्ज्वल निकम यांना भेटलेले आहेत। त्यांना ही केस देणं योग्य ठरणार नाहीये। उज्ज्वल निकम यांच्याबद्दल अनादर नक्कीच नाहीये, पण इन ऑल फेअरनेस अँड इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस मुख्यमंत्र्यांनी ही केस दुसऱ्या एका तज्ञ वकिलाकडे द्यावी। आता नियुक्ती झाल्यानंतरही त्यांनी आपली भूमिका जाहीर केली। त्या म्हणतायत की माझी धनंजय देशमुख यांच्याशी जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा माझ्या मनात उज्ज्वल निकम यांच्याकडे केस देण्याबाबत इतकी तयारी नव्हती, कारण उज्ज्वल निकमांच्या मुलाने एकदा धनंजय मुंडेंची केस लढलेली होती, त्यामुळे मी प्रॅक्टिकल होते। पण धनंजय देशमुख यांना उज्ज्वल निकम यांचा प्रचंड विश्वास आहे आणि मला देखील वाटतं की वकील म्हणून ते अतिशय उत्तम आहेत, पण त्यांचा मुलगा लढला होता म्हणून मी नकार दिलेला होता। पण देशमुख कुटुंबाला तेच हवे असतील तर त्यांची मागणी पूर्ण झाल्याचं बघून आता तरी सध्या चांगलं वाटतंय।
असं त्या म्हणाल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधक प्रश्न उपस्थित करतील हा अंदाज होता, पण त्यांच्याकडे लक्ष न देता आपण केस लढू असं निकम म्हणाले. त्यामुळे होणारे आरोप आणि देशमुख कुटुंबाची मान्य झालेली ही मागणी नेमकी पुढे कोणत्या दिशेला जाईल ही येणारी वेळच सांगेल. पण उज्ज्वल निकम यांच्या या झालेल्या नियुक्तीकडे तुम्ही कसं बघताय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.